आम आदमी पक्षाचे गोवा प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट अमित पालेकर यांनी पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद निवडणुकांसाठी पक्षाच्या उमेदवारांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की आज आम्ही एकूण 42 जागांसाठी उमेदवार उभे केले. पक्षाने उत्तर गोव्यात 22 आणि दक्षिण गोव्यात 20 उमेदवार दिले. पालेकर यांनी विशेषतः नमूद केले की आमच्या उमेदवारांपैकी 80% उमेदवार हे तरुण आहेत. तसेच महिलांनाही पुरेसे प्रतिनिधित्व देण्यात आले. एकूण 50 पैकी 42 जागांवर आपचे उमेदवार आहेत. यावेळी कार्यवाहक अध्यक्ष वाल्मिकी नाईक आणि सरचिटणीसही उपस्थित होते. प्राउडली सांगन दिसता की आम्ही आम आदमी पार्टी पक्षातर्फे आमच्या टोटल 42 जागांचेर आज कॅन्डिडेट दिल्ले आसा. 42 आउट ऑफ 50 हायेस्ट नंबर ऑफ कॅन्डिडेट्स, मोर दॅन एनीबडी. आज गोयचे खंयची राजकीय पक्ष आसा तांचे पेक्षा सगळ्यांत चड कॅन्डिडेट आज आम आदमी पार्टीन गोंयांत दिल्ले आसा. भारतीय जनता पार्टीन 40 आसा, एमजीपीन 3 आसा, काँग्रेस 36, गोवा फॉरवर्ड 9 आणि आरजीन 30 गोंयांत कॅन्डिडेट दिल्ले आसा. आमी उत्तर गोंय नॉर्थ गोवान 22 आउट ऑफ 25 जाग्यांचेर कॅन्डिडेट दिल्ले आसा. साउथ गोवान 20 आउट ऑफ 25 जाग्यांचेर आमी कॅन्डिडेट दिल्ले आसा. आज सगळ्यांत चड जर बायलां जी कॅन्डिडेट आसा ती म्हणजे ज्या जाग्यार रिजर्वेशन ना आणि रिजर्वेशन नासतानाय जर चड कॅन्डिडेट बायलांचे लेडीज कॅन्डिडेट वुमेन कॅन्डिडेट दिल्ले आसा जाल्यार आमी 6 कॉन्स्टिट्युएन्सीज ज्यो आसा ज्या जाग्यांचेर वुमेन कॅन्डिडेट दिल्ले आसा जे विदाउट रिजर्वेशन आसतना आमी ते 6 कॅन्डिडेट आसा. आणि आमचे कॅन्डिडेट 80% आर यंगेस्ट हू आर लेस दॅन 35 years of age हे आमी कॅन्डिडेट दिल्ले आसा.